नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास चित्तेन नियती लोको। आजचा विषय मोह, मूढता आणि अज्ञान संपवण्यासाठी काय करावे। मोह सर्व अकुशल धर्माचा अधिपती आहे। अज्ञान सर्व दुःखाचे कारण आहे। आपल्या देशातील स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र आपल्या भौतिक, सामाजिक व नैतिक प्रगतीपासून वंचित राहिलेत, कारण येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांना शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित ठेवले। त्यांनी शिकू नये अशी व्यवस्था धर्म कायद्याच्या नावाने करून ठेवली। शिक्षणाच्या जोरावर त्यांनी सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धीची खूप उपभोग घेतला आणि या बहुसंख्य लोकांना त्यांची सेवा चाकरी करण्यासाठी भाग पाडले। अज्ञानामुळे आपला देश किती मागे राहिला याचे उदाहरण आपल्या अवतीभोवतीच आहे। क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्यामुळे स्त्री शिकू लागली आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक तरतुदीमुळे देशातील सर्व स्तरातील लोकांना शिक्षण घेऊन रोजगार, राहण्याचे ठिकाण, समतामूलक सामाजिक व्यवहार पार पाडण्याची संधी मिळाली। अगदी 50-60 वर्षात आपल्या देशातील लोक प्रगती करू लागलेली आहेत। पण ही प्रगती थोपवून धरण्यासाठी शिक्षणातील खाजगीकरण व महागाईमुळे परत समस्या उत्पन्न होत आहेत। ज्ञानामुळे प्रगती होते हे सांगण्यासाठी वरील ऐतिहासिक उदाहरण दिले गेले आहे। जसे व्यवहारात प्रगती करण्यासाठी ज्ञान लागते, तसेच मानसिक, चैतसिक व आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सुद्धा ज्ञानच लागत असते। मानसिक पातळीवरील अज्ञान 8 प्रकारचे असते। 1. दुःखाचे अज्ञान। 2. दुःखाच्या कारणाचे अज्ञान। 3. दुःखाच्या मुक्तीचे अज्ञान। 4. दुःखातून मुक्त करण्याच्या मार्गाचे अज्ञान। 5. पूर्वजन्माचे अज्ञान। 6. पश्चा म्हणजे येणाऱ्या जन्माचे अज्ञान। 7. पूर्व आणि पश्चा जन्माचे अज्ञान। 8. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण नियमाचे अज्ञान। हे अज्ञान सतत कायम राहण्यासाठी या बाबी कारणीभूत ठरत असतात। विपल्लास म्हणजेच विपर्यास। विपर्यास याचा अर्थ खऱ्याला आपण खोटे समजतो आणि खोट्याला आपण खरे समजतो। याचे 3 प्रकार आहेत। 1. संज्ञा विपल्लास किंवा संज्ञा विपर्यास। चुकीची संकल्पना धारण करणे। जसे हरिण शेतात लावलेल्या बुजगावण्याला माणूस समजतो, कारण पूर्वी माणसाशी संपर्क आल्यामुळे त्याचीच प्रतिमा तो बुजगावण्यात पाहतो आणि हाकलेल या भीतीने शेतातून घाबरून पळून जातो। 2. चित्त विपल्लास म्हणजे चुकीचे ज्ञान, चुकीचे विचार धारण करणे। जसे एखादा जादूगार वेगवेगळ्या वस्तूंना उत्पन्न करतो, पण ते वास्तविक नसते, तरी ते आपल्याला खरे वाटते। 3. दिठ्ठी विपल्लास म्हणजे दृष्टी विपर्यास। चुकीचे मत, दृष्टी धारण करणे। जसे चकवा लागलेली व्यक्ती वाट चुकतो, तसेच मत आणि तत्वज्ञानाच्या भूलभुलैयामध्ये आपलीही वाट चुकते। जसे नाटकाचा प्रयोग आपल्याला खरा वाटतो, पण तो तसा नसतो, कारण तो सेट काल्पनिक असतो। खालील 4 बाबींबद्दल आपली संज्ञा, चित्त आणि दृष्टी चुकलेली असते। 1. अनित्य व परिवर्तनशील गोष्टींना आपण नित्य म्हणून धारण करतो। 2. अशुद्ध गोष्टींना आपण शुभ किंवा सुंदर म्हणून धारण करतो। 3. दुःखद गोष्टींना आपण सुखद म्हणून धारण करतो। आणि 4. अनात्म गोष्टींना आपण आत्म, मी, माझे म्हणून धारण करतो। मात्र वास्तविकता अशी आहे की संज्ञा, चित्त आणि दृष्टी विपर्यासामुळे आपण खालील सत्य ओळखू शकत नाही, जाणू शकत नाही, जे असे आहे: आपली काया अशुभ आहे, शुभ नाही। आपल्या वेदना आपण जे काही इंद्रियाने अनुभवतो ते सर्वच दुःखदायी आहेत, सुखद नाही। मनाशी संबंधित सर्वच गोष्टी अनित्य आहेत, नित्य नाही, आणि सर्व धर्म अनात्म आहेत, आत्म नाही।
हे सत्य जाणून आपली संज्ञा, चित्त आणि दृष्टी स्वच्छ केली की आपण या लोकी सत्याच्या आधाराने जगू शकतो. हेच आपण या गाथांमधून पाहूया. असारे सारमतीनो सारेचा सारदस्सिनो ते सारं नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. असाराला सार आणि साराला असार समजणाऱ्या मिथ्या संकल्पांमध्ये संलग्न मनुष्य कधीही सार प्राप्त करू शकत नाही. सारंच सारतो ज्ञात्वा असारंच असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. साराला सार आणि असाराला असार समजणारा सम्यक संकल्पांमध्ये संलग्न मनुष्य साराला प्राप्त करतो. असारे सारमतीनो म्हणजे वस्त्र, भोजन, शयनासन आणि औषधी इत्यादी 4 प्रत्यांविषयी म्हणजे ते प्राप्त भाव म्हणून, आणि दान नाही, यज्ञ त्याग नाही, आहुती पूजा नाही, सत्कृत्य दुष्कृत्याचे काही चांगले वाईट फळ नाही, लोक नाही, परलोक नाही, माता नाही, पिता नाही, औपपातिक म्हणजे देवता इत्यादी नाही, सत्व नाही, आणि येथे असा कोणी श्रमण ब्राह्मण नाही जो लोक परलोक मुक्ती जाणून उपदेश करतो. या दशविध मिथ्यादृष्टीविषयी त्याच्या आधाराने केलेला उपदेश असार आहे. पण यालाच सारतत्व समजणारे सारेच्या सारदस्सिनो म्हणजे वस्त्रादी 4 प्रत्ययांचे प्रत्यवेक्षण आणि दान, यज्ञ, आहुती, सत्कृत्य दुष्कृत्याचे फळ, लोक परलोक, माता पिता, औपपातिक सत्व हे सर्व असून येथे असेही ब्राह्मण आहेत ज्यांनी मुक्ती साध्य केलेली आहे. या दशविध सम्यक दृष्टींच्या आधाराने केलेला उपदेश सार आहे. पण यात सार नाही, असे असार आहे असे समजणाऱ्याला सारात असार पाहणारा म्हणतात. ते सारंग नादि गच्छन्ति म्हणजे ते अशा मिथ्या दृष्टीला आधार मानून साधना करणारे कामवितर्क, व्यापाद वितर्क, विहिंसा वितर्क आणि अकुशल पाप वितर्कांच्या अधीन होऊन कामभोग भोगावे, वैराप्रती वैर करावा, बदला घ्यावा इत्यादी मिथ्याची संकल्पनाच्या सहाय्याने परमशांत निर्वाणाच्या सारतत्वास अधिगत करू शकत नाहीत. या उलट सारंच अधिगच्छन्ति ते पुद्गल बुद्धिमान आहेत जे वर सांगितलेल्या सारास सार आणि असाराला असार म्हणून सम्यक दृष्टीने ग्रहण करून निष्काम संकल्प, मैत्री संकल्प आणि करुणा संकल्प इत्यादी सम्यक संकल्पाच्या सहाय्याने निर्वाणरूपी सारतत्वाला अधिगत करू शकतात. आपल्यातील विपर्यास नष्ट करून साराला सार व असाराला असार जाणूनच आपण मोह, मूढता व अज्ञानाचा अंत करून अंतर्ज्ञान प्राप्त करू शकतो. अंतर्ज्ञानामुळे व्यक्ती दुःखमुक्तीचा अनुभव घेतो, जेथे परम शांती आणि समाधान असते. साधु साधु साधु. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं.